आमदार समाधानदादा आवताडे यांनी आमच्या गावाला मोठा विकास निधी आणला। आमच्या घराकडे जाणारा रस्ता आमदार समाधान आवताडे यांनी केला। 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्वात शेवटचे गाव असलेले म्हणजेच मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, डोणज, बालाजीनगर या गावातील सर्व नागरिकांनी आज विद्यमान आमदार यांच्या मतदारसंघातील विकास कामांबद्दल माहिती दिली असून आमच्या टीमने भाजपाचे आमदार असलेले पंढरपूर मंगळवेढ्याचे समाधान आवताडे यांच्या कामकाजाबद्दल मरवडे, डोणज, बालाजीनगर या गावातील नागरिकांकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता काही वयस्कर, काही तरुण मतदार आणि जाणकार मंडळींनी विविध विकास कामांबद्दल प्रतिक्रिया दिल्या असता त्यांनी सांगितले की 70 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास मंगळवेढा तालुक्यात कधीच झाला नाही। तेवढा विकास विद्यमान भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांच्यामुळे आम्हाला पाहायला मिळत आहे। आम्ही अनेक आमदार पाहिले पण एवढा कोट्यवधी रुपयांचा विकास निधी कोणीही आमच्या गावासाठी व तालुक्यासाठी आणला नाही, पण आमदार समाधान आवताडे यांनी गावासाठी विकास निधी आणला आहे। याबाबत आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या काही दर्जेदार व महत्त्वपूर्ण मतदारांच्या प्रतिक्रिया चॅनलवर पहा। नमस्कार मामा। नमस्कार। काय नाव तुमचं? दत्ता बनसोडे। बरं, गाव मरोडे। बर, सरपंच आहे का तुम्ही? माझी डेप्युटी सरपंच। माझी गावगाडा हाकलेला आहे म्हणायचं तुम्ही? हाकला आपण 5 वर्ष। बर, आता निवडणुका लागते ती माहिती आहे का? होय होय, लागणार आहे। काय पंढरपूर मंगळवेढा काय कसं कसं आमचा स्थानिक आमदार आहे। कोण आहे? समाधान आवताडे। बर, समाधान आवताडे। समाधान आवताडे। बर बर, काय विकास कामं केली ती? काय भरपूर कामं केली ती, भरपूर कामं केली ती। बर, काय काय केली ती? काय रोडची कामं केली ती, मंदिराची कामं केली ती। बर, आता ही सभा मंडपाची केली ती। योजना कोणत्या आल्या गावातून? आलेल्या भरपूर योजनाच्या, आता काय त्याच्या आपल्या सगळ्या लक्षात आहे। बर, ही लाडकी बहिणी योजना आली गे, लाडक्या बहिणी योजना आली। पीएम किसान पीएम किसानच मिळाले, तुम्हाला मिळाले? आम्हाला पण मिळाले, ते सगळ्यांना मिळाले। गावाला सगळ्या शेतकऱ्यांना मिळाले? सगळे शेतकऱ्यांना मिळाले। काय मिळालं नाही म्हणजे किती विकास काम झालं? काय कोणाला जर कमी जादा राहिला असेल मग त्याला अजून काय विरोधक मध्ये काय काम केलं नाही विकास काम? काय सगळ्याला विरोधक हे म्हणणारच, त्याला काय असते? बर, म्हणणारच। आता काय यंदा अनेक इच्छुक आहेत ते नेते मंडळी राहणार की, त्याला काय असते? राहणार आमदार करायला ठरवलंय? आमचा स्थानिक आमदार समाधान दादा आवताडे। काय अनुभव आलाय तुमच्या कामावरती? तुम्हाला अनुभव आहे, माणूस चांगला आहे, आम्ही तिथपर्यंत जातोय येतोय। बर, काय कोण उचलत म्हणते लोक? काय त्यांचा उचलत नसलेले, आमचा मात्र कधी आमचा कधी पण 24 तास फोन उचलते ते, काय अडचण नाही। होय होय, काम करते ते, भरपूर कामं केलेली। काय मग यंदा कोणाला आमदार करायला ठेवलंय? आवताडे साहेबाला आमदार करायचं। बर, का म्हणून असं वाटतं? असं वाटायला ना, आमचा स्थानिकचा आमदारच आम्ही ठेवणार असं सगळ्याच आहे, माझं एकटं वैयक्तिक नाही। नमस्कार। नमस्कार। गाव आजोबा कुठे चाललाय? चाललो इथे मरोड्यात आलो। गावात आलाय? गावात आलो। बर बर बर, काय गाव कुठलं आहे? मरोडे। मरोड्याला माणसं भरपूर आहे, गाव शेतकरी? होय होय, समाधान दादाची आहेत सगळी। दादाची आहेत सगळी माणसं। ओ भावने जेवढी आहेत तेवढीच बोलते तेवढी। बर, असं पाहिजे तसं पाहिजे, काय करता बोलून? कार्यकर्ता करणारा पाहिजे ना। दादावनी माणूस असा भेटणार नाही पुन्हा आमदार यांना। दादासारखा माणूस यंदा मिळणार नाही पुन्हा आमदार। काय आता यंदा निवडणूक आहे माहित असेल की? होय। कसं काम करता दादा? आमदार दादाचं काम चांगलं आहे, 1 नंबरचं काम। बर, अवतारे दादांचं? ही अवताडे दादा। बर, काय 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 केलाय विकास? काय आम्हाला तर भैरवनाथ याला 10 लाख रुपये मंडपाला दिले। बर, सभा मंडप आहे भैरवनाथ प्रथम झालं पूर्ण झाले खलास। गावातलं रस्ते ही चालूच आहे ती आता। काय केलं नाही म्हणजे होती विरोधक अशी म्हणतच असते ती। आता जाधव वस्तीवर आमच्याकडे चालू आहे, इथं 5 रस्ता चालू आहे, पुन्हा कॅनल वरने साईड पट्टीवर टाकायचं आहे। ती सगळे 2-4 हजार टाकून म्हणते ती। काम करणारा आमदार आहे, आपल्याला टाळून काय करतात? बर, काम करणारा माणूस आहे। हो, काय करता हो कोणी सर? काम खोट केला का? गावात काय मग आपल्या शेतकऱ्यांना काय पीएम किसान योजनेचं काय आहे का तुम्हाला लाभ? काय लाभ का? आता 65 वर्षाचं चालूच आहे, आता करायचं चालूच आहे। पुन्हा बायाशीला दिले 1.5 हजार लाडक्या बहिणी झाली योजना? होय, दिली त्यांना। होय, मिळाले। लाडक्या बहिणीला लाभ झालाय का? हो, 1.5 हजार एक हप्ता झालाय। आलं पाहिजे, पुढचं आलं 65चं नाही, पण 1.5 हजार वाला आलंय आता। 65 योजना येते काल केले हो,
काल तुमचं किती केले वय माझं 67 आहे. त्यामुळे बसत नाही 67 बसत नाही 60 ते 65 मरलेला बरोबर आहे. आहे चालू केली आपण वय श्रीला बसवा की मग आता काय यंदा कोणाला आमदार करायचा आहे अनेक जण आहेत की. समाधान दादालाच करायचं दुसऱ्याला करून काय करता तुम्ही खुर्चीला कारव समाधान का हो? अनेक जण का आहेत. काम करणाऱ्याला करायलाच पाहिजे. बर काम करणाऱ्याला मागे राहणार आहे हो काय मग वाटतं तुम्हाला काम करणारा आमदार आहे म्हणून करावं वाटतं तर काय उघड नुसते खुर्ची अडकावून काय करता कोणाला तर करू. आता तुम्ही लई इलेक्शन पहिली ती अगोदर होय असा कधी निधी असा कधी विकास काम झालेली पाहिजे कोणी दिलंच नाही निधी दिला नाही बर या आमदार सगळं कोणी निधीच वाटला नाही. बर गावात आलाय का निधी होय आलाय. नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शिवाजी बटोप्पा पवार गाव मरोडे माजी सरपंच. माहिती सरपंच हा काय किती लोकसंख्येचं गाव आहे 5,000 मतदार आहे. 5,000 मतदार आहे हा बर चांगलं गाव आहे ही. होय ही कुठल्या मतदारसंघाच्या कुठल्या भागाला येते गावी कुठल्या टोकाला येते मध्य टोकाला येते हा मध्य टोकाला. मध्ये टोकाला हा म्हणजे कोपऱ्यात दिसते की आम्हाला नाही बी, आता आहे मध्येच आहे मंगळपूर 10 किलोमीटर आहे मध्ये ठिकाण आहे. बॉर्डर Border शेवट आहे. बॉर्डर लांब आहे का हा बर 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 निवडणुका लागते ती माहित असेल हा माहित आहे. तसंच मंगळ पंढरपूर मंगळ बी लागणार आहे यंदा होय काय आमदारांच्या विद्यमान आमदार काय काय विद्यमान आमदारचा विकास काम काय आमदारच्या विचाराची ग्रामपंचायत नसताना सुद्धा जवळजवळ 2 कोटीचा निधी दिलाय आमदार साहेबांनी. एवढा निधी दिलाय हा बर काय काय तरी पण तुमच्या काय विकास म्हणजे विशेष काय असं काम केलं 2 सभा मंडप दिले ते बर शाळेचे 2 दिले ते पुन्हा एक हे पोस्ट मार्केट रूम दिले जवळजवळ पीएससी जवळजवळ 20 लाखांनी निधी दिलाय. पुन्हा दुसरं रस्त्याची कामं गावात भरपूर झाली ते. रस्ते झाले हा शाळा खोले जवळजवळ 3-4 शाळा खोले दिली. या मतदारसंघासाठी विद्यमान आमदारांनी 3,000 कोटीचा निधी आणलेला विकास कामांसाठी त्यापैकी तुम्हाला या गावासाठी किती निधी मिळाला जवळजवळ एक 2.5 ते 3 कोटी पर्यंत झाली पण पूर्ण झाली जवळजवळ काम थोडीच फार शिल्लक आहेत. बरं थोडीफार शिल्लक हा सगळी विकास कामं झाली ती विकास काम पूर्ण झाले. बर 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 काय काम झालं नाही म्हणते ती लोक काय झालं नाही कसं विरोधक काय बी बोलते ते. हा बर विरोधक अहो तुम्ही 15 वर्ष बलके आमदार होते त्याच्यापेक्षा 5 का 10 पटी निधी आणलाय माणसं आमच्या गावासाठी तरी आमदार साहेबांच्या विचाराची ग्रामपंचायत इथं नाही नाहीतर मग आमच्या गावात जवळजवळ 2 कोटी तोटा झालाय गावाचा आमच्या. बर मागच्या की पहिलं किती पडलं होतं मतदान जरा थोडं महाग होतं बर मागं होतं ह्या वेळेला भरपूर पडणार आहे. बर या वेळेला पडणार होय किती पडेल साधारण सगळ्यापेक्षा लीड होईल गाव. बर लीडला गेले होय बर बर तरी बी विकास दिलाय म्हणायचं निधी दिलाय नाही विकास दिलाय आपल्याला भरपूर विकास दिलाय. आता या या निवडणुकीमध्ये अनेक जण इच्छुक असतील विविध पक्षाचे असं ते त्याचं त्यांचं आमदार करायचं ठरलंय तुम्ही? आम्ही तर आमच्या गावाने ठरवलंय पूर्ण गावाने समाधान अवतरले आमदार करायला. बर का हो काय म्हणजे तुम्हाला काय काय अनुभव नाही काय कामच तसं आहे त्या माणसाचं. बर काम कसं आहे बर केली ती म्हणायचं का भरपूर आणि अजून बी मागणी केली तर अजून बी आपल्याला काय किती ती देणार त्याने अजून बी 15 ते 20 दिवसाचा वेळ आहे त्यांना अजून बी आम्हाला 2-3 काम शब्द दिले ते सुद्धा आपल्याला देणार काम. राम 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 काय नाव तुमचं रावसाहेब पवार गाव मरोडे बर बरोबर काय काय शेतीवाडी काय शेती व्यवसाय शेती हॉटेल आहे काय शेती आहे हॉटेल आहे दोन्ही बी आहे बर 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 कसं चालतंय बरं चालतंय आहे व्यवस्थित आहे. किती लोकसंख्येचं गाव आहे ते मला वाटतं 7,000 असेल. बॉर्डरवर गाव आहे कर्नाटक लागते पुढे गेले होय काय मग धंदा पाणी उद्योग असं बरं आहे हाय बरं निवडणुका लागते ती माहितीये का नाही मग राज्यभर होय माहित आहे. बर काय पंढरपूर मंगळात काय होईल समाधान अवताडे का वाच का बरं वाटतं असं ते त्यांची कामं तशी आहेत. बर तशी जायची मग आपल्या कारखान्यात माणसं तुम्हाला काय अनुभव आलाय कामाबाबतीत आमची नातू ही कारखान्यात आहे. बर कारखान्यात बरीच पोरं रोजगार आहे होय रोजगार मिळालाय तरुणांना होय गावात काय विकास काय केलाय गावात ही काय ही आलेली केव्हा आलेल्या हे भरपूर आहेत. बर कोणत्या कोणत्या स्कीम आलेली काय हा. स्कीम कोणत्या कोणत्या बांधकामाचे हे देवस्थानला दिलेले हे. रोड रस्ते काय झाले ती का होय नाही? झाले ती काय झालं नाही म्हणते ती आता हे रस्ते कोणाला आहे त्यांचंच आहे ते. बर मग
काय काम केलं नाही म्हणजे नाही, निधी आणला नाही एवढा होता निधी आणलेला काय कागदावर आणलाय म्हणते नाही काम भरपूर केलेली आहेत तिथे. बर निधी किती आला गावात काय अंदाज नाही नाही आपल्याला काय माहिती नाही. कामं झाली का होय काम झाले. बर मग आता यंदा या निवडणुकीत अनेक जण इच्छुक आहे ती बालके असतील सावंत असतील धोत्रे असतील का आता तुम्ही म्हणताय अवताडी बी उभारणार इथं काय चारपैकी कोण उभारणार असं वाटतं तुम्हाला आमदार म्हणून कोणाकडे बघताय आमदार म्हणून समाधान अवतार आहे बघा. आपला गावचा नेता असल्यावर होते. होय कारण परगावचा कुठला आमदार केला तर आपल्याला तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. हा ही गावातला आमदार आहे मंगळवारला म्हणलं गेलं का तिथं आपलं कामं बी होते त्यांच्याकडून. कामं बी होती काय बाहेरचा नेता निवडून आणायला मिळते काय नाही बाहेर आणून काय तिथं पत्र आपण जातो का काय. बर दुसरी निवडणूक सावंत निवडून म्हणते म्हणत असतील म्हणते विरोध पक्ष म्हणणार आहे असं आहे मग आता काय तुमचं मत कुणाला समाधान दादा होता. बर यंदा आमदार कुणाला करायचं आमदार समाधान दादाच होणार. राम 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 राम. गाव कुठलं गाव मरावडे. बर काय नाव तुमचं दत्तात्रय जाधव. हा दत्तात्रय जाधव. बर 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 गावातच आहे नाही मळ्यात. मळ्यात आहे का काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे वातावरण चांगलं आहे. कुणाला आमदारला बर समाधान दादा. होय एक नंबर वातावरण आहे. बायाशींचं तर फुल लाडक्या बहिणी बर योजना झाली का? लाभार्थी झाली का? लाभार्थी फुल झाले. किती झाली जवळजवळ 1-2 हजाराच्या आसपास. बर चांगली झाली होय. आता काय काय विकास काम काय काय केली ती? काय भरपूर केले रोडची काम. रोडची कामं केली ती होय. बर अजून काय 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 पाहिजे आता मग तुम्ही विचाराय बर आम्हाला सांगा की आम्हाला काय माहिती तुमच्या गावात दिलंय एवढा मोठा निधी आणलाय भरपूर दिलाय. 2-4 कोटी निधी दिलाय. हे शाळेचं काम दिलं पुन्हा दवाखान्यात दिलं. बर पुन्हा आता आमच्याकडला रोड दिलाय. तुमच्याकडला कुठला रोड आहे मरावडे ते अमोल वस्ती बर ते मंजूर आहे. बर मंजूर आहे झाला का नाही चालू करायचं आहे. चालू करायचं आहे हा बर पुन्हा इकडे सगळी कामं झाली पांढरा रस्ता चालू आहे. हा पांढरा चालू भालवाडी ते मरावडे रस्ता चालू आहे. पानंद होय हा पानंद. पाण्याची काय अवस्था आहे पाणी फुल पाणी. पाण्यात काय अडचण नाही गाव. चालू आहे पाणी चालू आहे का होय. बर अजून काय काय अजून काय आरक्षणचं जरा हे आहे. बर आरक्षण आता तेच म्हणलं तर शरद पवार आपल्याला विरोध करतोय आरक्षणासाठी मराठ्याला. बर 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 आणि सध्या काय निवडणूक घ्यायची आमदार किती लागणार काही दिवसावर होय. बर विकास काम काही केलं नाही म्हणते काही लोक विरोधक काय बोलणार हा विरोधकाला काय. बर सगळं प्रामुख्याने कुठला म्हणजे कुठल्या समस्या सोडवल्या या गावातल्या समध्या सोडल्या कुठल्याच राखली नाही. बर कुठल्याच दाखलं नाही बर 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 कमी वेळेमध्ये कालावधीला असं वाटतंय 2.5 वर्ष फक्त गावले आमदार. बर त्यात डबल निधी आणलाय मागच्या आमदारपेक्षा. आता तुम्ही लय निवडणुका पाहिल्या ती पहिले अनेक पाहिली ती त्या काळात आलते का निधी एवढा नाही ना. बर आता आलाय आता भरपूर निधी आहे. बर आता यंदा अनेक जण इच्छुक येते निवडणुकीसाठी आमदारकीच्या काय कुणाला करणार आहे आम्ही आमदार समाधान दादालाच करणार. बर का हो असं का हो कुणाला समाधानाचं काम तसं आहे. बर काम तसं आहे तुम्हाला काय अनुभव आलाय काम केलेली आता दिसते की वर दिसते. बर सगळी कामं केली ती आणि ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला सोडलेलं एक नंबर मत. बर बहिणीचं येत आहे काय लाडक्या बहिणीला हे झालंय का लाभ झालाय पूर्ण सगळा होल 2000 महिलाला इथं लाभ मिळाला आमच्या गावात. आणि लाडक्या भावाचं काय लाडक्या भावालाही चालू आहे आणि 65 वर्षालाही चालू आहे. काल चालू झालं 65 वर्षाचं बी चालू आहे 65 वर्षालाही चालू आहे. तुम्ही भरला नाही फॉर्म माझं बसत नाही ना त्यात. बर तुमचं वय किती आहे माझं 62 आहे. 65 आहे का मग बरोबर आहे मग ती 65 वर्षाला काय अर्ज भरून दिलेत समजा. बर ती 3000 आता 4-5 दिवसात येते. शेतकरी पीएम किसान योजनेत येते समजायला येते. जवळजवळ 1-2000 लोकांना येते 2000 गावात गावात. थोडी शेतकरी आहे ती इतकी शेतकरी. मग आता येणारा आमदार कसा असावा कसा असावा हे आमदार समाधान दादा सारखाच असावा. बर बर ठीक आहे मग ती निवडून येतील असं वाटतंय एक नंबर न. आणि आरक्षणचं सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी जर ओबीसी मधनं द्या म्हणलं तर लगेच फडणवीस देते. बर ह्याने नुसतं द्यायला पाहिजे सांगाय पाहिजे. बर सांगायला पाहिजे सांगाय पाहिजे ओबीसी द्या म्हणून सांगाय पाहिजे. आणि आता कालच्या तरंगीच्या सभेला
आमदारनं खर्च भरला बर 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 कालच्या जरंगीच्या सभेत होय आमदारनं पूर्ण खर्च भरला बर सोलापूरचा खर्च बर हे तुम्हाला माहित आहे का जनतेला हा हा ही सांगाय पाहिजे ना लोकांना असं आहे हे परत आमदार झाल्यावर राहिलेल्या सगळ्या समस्या विकास करतील असं वाटतंय? ओके 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 समजा ओके होणार बर विकास ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर वाटते तुम्हाला आता या ह्याच्या विकासा मुद्द्यावरच होणार बर विकासामुद्द्यावर विकास मुद्द्यावर आणि ही लाडकी बहीण योजना बर त्याच्यावर ह्याच्यावरच होणार बर मग आता हे आमदार कोणाला करायचं करणार आहे तुम्ही आम्ही आमदार समाधानलाच करणार 100% बर आणि लाडक्या बहिणीचं मत सुद्धा तेच आहे चाल 100% आणि 100% लाडक्या बहिणीचं मत होतं इथं. तुम्ही कुणाला बाहेर जाऊन विचाराय नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं शंकर जाधव बर बर गाव हेच मरोडे बरोबर आहे किती मतदान आहे गावात गावात एक 8,000 आहे बर 5,000 आहे. हा लोकसंख्या आहे आता वाढी वाजली काय ते सगळं 5,000. निवडणूक ती आमदारकीची माहित असेल होय होय काय पंढरपूर मंगळवाड्यात काय विद्यमान आमदार कसं कामकाज आहे चांगला एक नंबरचं काम आहे बर काय विकास कामं काय केली आहे का नाही भरपूर गावासाठी काय केलंय गावासाठी रस्ते केले तर प्रत्येक याला वाडी वस्तीला बर पुन्हा सभा मंडप देवळाची कामं बर कुठलं एकही राखलं नाही आमदार बर राखलं नाही ती हा केली ती केले केले बर आणि लाडकी बहीण निधी योजना हा हा. आहे का लाभार्थी होय होय. तुमच्यातले गरजूची कोण झाली ती होय आमच्या घरची झाले मिळेल झाले मिळाले का तुम्हाला? मग आता 2-2.5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो आमदार झाले पोटनिवडणुकीमध्ये वेळ कमी मिळाला आहे दादांना काम करण्यासाठी इथून पुढे आमदार म्हणून निवडून दिल्यावर तुम्ही संधी देताल का त्यांना हो हो बर देणार का बर ह्या वेळेला दादा 100% आमदार बर गावात किती लेट जाईल मोरड्यात गावात जाईल बघा एक लीड किती जाईल लीड मरोड्यात लेट जाईल 1,500 जाईल 5 पैकी निम होईल नाही नाही 1.5च्या पुढेच बर बर आपण लय जण नेते उत्सुक आहेत आणि सावंत आहे प्रचारक किती आहे किती बी असू दे पालखी आहे किती बी असू दे बर काय फरक पडत नाही नाही. बर होईल चांगलं एक नंबर मग आता यंदा कोणाला आमदार करायला ठरवलं तुम्ही अवतडे समाधान दादा नमस्कार राम राम काय नाव आहे आजोबा तुमचं नामदेव रामचंद्र जाधव बर किती वय आहे सध्या 70 मग तुम्ही नाही इलेक्शन पाहिली असतील होय शिकार बर काय कसं आहे कामकाज आमदाराचं चालू चांगला आहे चालू म्हणजे मग चांगलं म्हणजे काय नेमकं काय गावात गावात कामं केली ती तिने बरोबर विकास कामं काय केली का नाही केली ती बर केली ती बर. आता तुम्ही अगोदर अशी निवडणूक पाहिली ती तर त्यावेळेस असं कामं पहिली त्यावेळेला कामच नव्हती बर एवढे नव्हते कोण असं ऍक्टिव्ह असं समोर येऊन करणार कोण नव्हतं का विकासासाठी आता हे आमदार कसा आहे चांगला आहे तर काय लोक म्हणतील काय काम केली नाही ती विकास कामं केली काय एक याचा असते माणूस हा एक नमुन्यात असते हा कोण कसं म्हणणार कोण कसं म्हणणार तुम्हाला कसं वाटतंय हा व्यवस्थित वाटतं तुम्हाला काय अनुभव आलाय काम बघते या आमदार कामं आता केलेली आम्हाला माहितच आहे माहितीये तुम्ही काय घेऊन गेलता का नाही काम आमदारकडे नाही नाही आपण गेलो ना गुलाबात बर पण कामं झाली ती विकास कामं झाली आता यंदा अनेक जणी उभारणार ती राहणार आहे की मग आता काय कोण आमदार काय कुणाला करायचं आमदार तुम्हाला अवताड्या बर का हो अवतरेत का त्याने कामं केली आपल्या गावात बर काम करणार माणूस आहे म्हणून बर निवडून येतील का निवडून येतील का हे केली नमस्कार काय नाव आहे आजोबा आपलं गोविंदराव चौधरी गाव मरवडे मरुडे लोक भरपूर आहेत राव काय आम्हाला लय भेटावं मग आता कुठले गावातच आलाय मरवड्यात तुम्ही म्हणल्यावर भेटणारच गेली किती संख्या लोकसंख्या लोकसंख्या 5-5.5 हजार आहे पण मतदान 4.5 आहे बर वरचा हजार हजारच फक्त लहान आहे ती असं होय. काय तुम्ही लय इलेक्शन पाहिले असतील अनुभवानं होय किती पाहिले ते मग 79 सालापासून काम चांगलं वाटतं कुणाला काम काम कुणाचं वाटतंय एवढ्या वर्षात एवढ्या वर्षात आम्हाला बीजेपीचं काम चांगलं वाटतं बर बीजेपी आमदार बी आता सध्या बीजेपीचे आहेत की काय कसं काम त्यांचं एक नंबर सध्या तालुक्याच्या दृष्टीने एक नंबरचं काम आहे भाई एवढा निधी आणला मतदारसंघात 3,000 कोटीचा होय इथे किती दिलाय? भरपूर दिला इथं काय कमी नाही बर मागील त्याला निधी आहे
बर मागेल त्याला हा म्हणजे कशाला बी आता मंदिराला दिला, रस्त्यांना दिला, पानंद रस्त्याला आहे. पाणी रस्ते झाली ती का? होय, बर तुमच्या वस्तीकडे यायला जायला रस्ता झाला? आमच्याकडे ओरिजिनल पहिलाच आहे. आम्ही रस्त्याकडलाच राहतोय पहिलं. बर बर बाकीचे रस्ते झाले का? जाणारे रस्ते होय होय झालेले आहेत. काय प्रलंबित आहेत ते बी होतील. बर बर आपण काही लोक म्हणते ती नुसतं कागदावर निधी आणलाय काम काय केली नाही ती. लोकांना काय त्या जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रतिकृती आहे त्या ते बोलतच राहणार. प्रवृत्ती आहे त्या बर बर ते बोलणारच की. विरोधक असते ते बोलणार. बर हा पक्ष म्हणल्यानंतर एखाद्या पक्षाला विरोध राहणारच. बर बर तुम्हाला काय वाटतं विकास केला का नाही आमदारांनी? मस्त विकास केलेला आहे बर सध्या. केलाय होय बर बर मग आता यंदा निवडणूक आहे माहित असेल. होय आहे ना. अनेक जण इच्छुक आहेत ती. हा, हा. काय कोणाला आमदार करायला यंदा? आम्ही बीजेपीचा कोणी उमेदवार असेल तर त्याला आमदार करणार. बर बीजेपी कोणी असो कोणी असो. आपण दोन येतात की आता दुसरं बी उभं राहील की परिसर म्हणून उभारत असतील ते अपक्ष उभारत असतील. आम्ही किती अजून सुद्धा हा? अजून तर पक्षाचं जायचं. आहे की त्यांना तिकीट मिळालं तर त्यांचं करू, त्यांना तिकीट मिळालं तर यांचं करू. ज्याच्याकडे कमळ आहे बर ते फुलवणार आम्ही. बर त्याच्याकडे त्यामुळे ती येणार. हा बर मग आता या 3-3.5 वर्षामध्ये कामकाजामध्ये हे चालू आमदाराचं कामकाज कसं वाटतं तुम्हाला? एक नंबरचं काम आहे सध्या या आमदार. बर तुम्हाला पुन्हा जर निवडून द्यायचं म्हणलं तर कुणाला देणार आहे मग? समाधान अवतडेला देणार. बर अवतरण देणार निवडून येतील काय? हा नक्कीच. बर बर आणि काळाची बी गरज आहे. केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, महाराष्ट्रात बी बीजेपीचं सरकार असावं. तिकडलं सरकार जर बिघडलं तर ते काय वर्ण देणार नाही आणि घेणार नाही. हा अपघात आहे हो. म्हणजे मतदाराची आहे. महाराष्ट्रा दृष्टीनं सुद्धा ती हीच आहे. मतदाराची जबाबदार म्हणायची. मग मतदारच ही. विकास मग राहतोय. हा म्हणूनच मतदारांनी विचार करून म्हणजे मतदान केलं आता पाहिजे. तुम्ही एवढ्या निवडणुका पाहिल्या तुम्ही सांगितलं की गेल्या वेळेस पण निवडणुका झाल्या आणि आता पण चालू काय तुम्ही निवडणुका पाहिल्या असतील. ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर व्हावी असं वाटते? ही विकासाच्या मुद्द्यावर व्हावी. बर विकासाच्या मुद्द्यावर व्हावी. आपण काही ठिकाणी वेगवेगळा मुद्दा असतोय. आरक्षणाचा म्हणा तर जातीचा विषय म्हणा. मान्य आहे की आरक्षणाचा मुद्दा इतका हे आहे की तो अख्ख्या देशातला मुद्दा आहे. बर एका मराठी ह्या जातीचा मुद्दा नव्हे. जाट आहे वर सगळ्या ते सगळ्यांनी जर आरक्षण मागितलं तर 2000% आरक्षण लागतंय. बर हाय आपल्याकडे 100%. त्यातनं लोकसंख्येच्या मानाने निम्म द्यायचं आहे. बर यातलं एकच म्हणणं आमचं की जनगणना व्हावी. लोकसंख्येच्या म्हणजे निम्म्यानं लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण सगळ्याला मिळावं. सगळ्याला मिळालं. का मिळू नये? कोणत्या निकषावर मिळावं असं वाटतं? कारण तोच की निकष 50 म्हणजे जातीच्या 50 म्हणजे लोकसंख्येच्या 50% त्यांना बर कुठल्याही जात असो ती बर आणि त्यांना ते मिळावं. मग आता ही सरकार जर परत जर आलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सोडवून वाटते का तुम्हाला प्रश्न आरक्षणाचा? आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. हे ब्रह्मदेव जरी आला तरी बी सुटणार नाही सध्या. इतका गंभीर तो प्रश्न आहे. याचा काय फटका या चालू आमदारांना किंवा येणार निवडणूक काय आहे माहिती आहे का? त्याचं साधवून घ्यायला लागले. म्हणजे त्याचं एक भांडवल तयार होत. म्हणजे यांना जरी नाही केलं आणि दुसरं सरकार जरी आपण जरी महायुतीचं सरकार जरी दिलं महाविकास आघाडीचं जरी दिलं तर त्यांना सुद्धा हे शक्य नाही. कुणाला शक्य नाही असं? हा कुणालाच शक्य नाही. लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात दोन्ही जागा जवळ माढा आणि सोलापूर फटका बसलाय. या मुद्द्यावर विषय मुद्द्यावरच झालं ही. दोन्ही उमेदवार काही वेळेला काय असतं प्रसार मोहिते पाटील ही महाविकास आघाडी निवडून आले. प्रसार कसा करते याच्यावर बी अवलंबून असते. त्याचाही फटका आहेच ना. बरं जनता सगळी आपल्याकडली शहाणी असल्यावर काय वाटेल ते झालं असतं. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की जी निवडणूक झाली महाविकास आघाडीची निवडणूक होती ही महाविकास आघाडीला मतदान मिळाले. महाराष्ट्र राज्यामध्ये न बुतो न बचिता असे जे उमेदवार निवडून आले तुम्हाला तो ती एक मोठी सूज होती. जी विधानसभाचा निवडणूक येऊ घातली ती सूज उतरेल. पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे का? होईल का? खरं होईल काही? होय होईल ना. ते स्थानिक लेवलला आमदार असतात आणि तिथले काम बघतात ते. म्हणजे मला कुठला नेता पाहिजे तो मी म्हणजे निवडून देणार ना. आणि केंद्रातलं निवडणूक ही वेगळ्या पद्धतीवर येणारी निवडणुकी फक्त आता विकासाच्या मुद्द्यावर आपले काम करणारा नेता असला म्हणजे बस झाला. आपल्या भागाचा विकास करणारा नेता असला म्हणजे बस झालं. कोण करणार वाटतं आमदार? म्हणजे विकास करणार कोण असं माणूस? आता सध्या चालू आहे तो विकास बघायचा.
आमदारांनी भरपूर विकास केला तेच करतील. विद्यमान आमदारांनी केला, हा, आताही विद्यमान, केला. हो. मग ते निवडून यावं असं वाटतं तुम्हाला? यावं असं वाटतंय आम्हाला. राम राम. राम राम. काय नाव आहे तुमचं? रावसाहेब करांडे. गाव गाव कागस्ट. 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 बर बर बर. काय किती लोक किती गाव आहे काय आहे का आता? अंदाज 1000 दीड हजार. हा. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे माहित असेल. होय माहित आहे. पंढरपूर मंगळवारामध्ये काय कसं कामकाज आहे काय आमदाराचं विद्यमान? आमदाराचा अंदाज पहिलाच आमदार राहावा असं वाटतंय आम्हाला. कोण कोण? समाधान दादा. दादा काय वाटतंय तुम्हाला? त्याने भरपूर आमच्या कागस्ट्याला विकास केला. बर काय विकास केला वाटतं? एखादं काम सांगा. गणपतीचा एक मंडप दिलाय आम्हाला. बर. काय हा. मस्कोवा देवाचा एक बर. 14 लाखाचा. हा, रस्ते गेले का? रस्ते दिले. महसूबाचं काय म्हणताय? मस्कोबाचा देवाला एक हे मंडप दिलाय. अजून काय काय? आणि रस्ता जायला येत नव्हतं पाण्यातनं, त्या जागेला छाती एवढा रस्ता भरून मुरमान दिला. मुरमान दिला बरोबर. हा, बर. भरपूर आम्हाला मिळगत दिले. काही लोक म्हणते ते काही विकास कामं केली नाही त्या आमदारांनी. नाही विकास काम केलेले जे आमचं गाव काय बाय थोडी भाव राहणार तशी, पण आमच्या गावाला तर भरपूर केलेलं आहे. भरपूर केलंय. म्हणजे आता यंदा या निवडणुकीसाठी आलेले इच्छुक आहेत विविध पक्षाचे लोक उमेदवार विविध नेते वेगवेगळे नेते उभारणार आहेत आमदारकीसाठी. उभा राहू दे या आम्ही त्या यंदा कोणाला देणार आमदार? आमदार कोणाला करणार आहे? आमदार समाधान दादा. बर काय तुम्हाला काय आमदार का करावं वाटतं त्यांना? त्याशीनं का करावं म्हणलं तरी आम्ही ज्या वेळेला आम्हाला जे संकट पडतंय त्या वेळेला ती संकट काढून टाकते. कोण? समाधान दादा. त्यामुळे त्यांच्या मागे राहणार आहे. हा, त्यांच्या मागे आजकाल नाही आम्ही कडपासून त्यांच्या मागे आहे. आनंद माझा पोरगा आहे. बर पोलीस. बर आणि त्याचा वडील आहे. बर. विकास कामं केल्यामुळे तुम्ही त्याच्या मागे लागणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी राजेंद्र निंगण्णा कट्टीमनी, बर. गाव? डोणस, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बर बर बर. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे म्हणजे असं महाराष्ट्रावर. कधीही कुठल्याही म्हणजे कुठल्याही क्षणी निवडणुका लागू शकतात. पंढरपूर मंगळवाडीमध्ये काय वातावरण होईल आणि काय कसं विद्यमान आमदाराचं कामकाज कसं आहे सध्या? विद्यमान आमदार हे समाधानदादा अवताडे आहेत. दादांचं काम आणि त्या कामाच्या जोरावरती अजून एकदा ते आमदार होतील इतकं भरीव असं काम मंगळवेढा आणि पंढरपूर या दोन्ही तालुक्यामध्ये त्यांनी केलेले आहे. या गावासाठी विशेषतः काय असं केलं म्हणजे खूप काही. एखादं काम सांगते काय? देश स्वतंत्र झाल्यापासून माझ्या ह्या डोणस ग्रामपंचायतला ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं. बर. दादा आमदार झाले आणि 20 लाख रुपयाचं निधी ह्या ग्रामपंचायत कार्यालयाला त्यांनी दिलं. आणि सर्वात पहिल्यांदा काम आम्ही कुठलं केलं असेल तर ग्रामपंचायत कार्यालय. हो. अनेक वर्ष तुम्ही आमदार निवडून दिले, अनेक वर्ष आमदार हो. त्या काळात नव्हतं ग्रामपंचायत कार्यालय? नव्हतं. ती वेस होती, त्या वेशीतच ते आमचं ग्रामपंचायत कार्यालय भरायचं. ग्रामसभा हे हनुमान मंदिराच्या कट्ट्यावरती व्हायचं. पण अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा आमचं काम हे झाली नव्हती. पण आमदार दादा झाल्यानंतर पहिल्यांदा काम आमचे मंगळवेढा तालुक्यातील मला वाटतं माझं एकच ग्रामपंचायत नाही, 2 असे 13 ग्रामपंचायतना त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी दिल्या. हो. आता गावासाठी पिण्याच्या पाण्याची काय अवस्था? पिण्याच्या पाण्याची अवस्था हे पूर्वी गाव 2 विभागामध्ये डिवाइड आहे. एक भाग हा चढावरती आहे आणि एक खाली उताराला आहे. खालच्या भागात पाण्याचे नियोजन होतं, पण जल जीवन मिशन अंतर्गत जवळजवळ 90 लाख रुपये दादांनी मंजूर करून दिलं. ह्या जल जीवन अंतर्गत जो चढावरचा जो भाग होता तो संपूर्ण पाईपलाईन करून प्रत्येकांना प्रत्येक घराला नळ देण्याचं काम आम्ही जल जीवन योजना हो.
आणि काही योजना वगैरे काय सरकारने एवढ्या काढल्या त्याचे काय लाभार्थी कोण आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना असेल पीएमपी योजना त्याचे लाभार्थी आहेत का? भरपूर आहे. बरं. हा. आता ही जे गाव आहे किती लोकसंख्येचं गाव आहे? जवळजवळ 4,500 ते 5,000 लोकसंख्या आहे. भरपूर मोठं गाव. हो. आणि जवळजवळ मला वाटतं 3300 पर्यंत मतदार आहेत. बरं. हा. इतर मतदार यायची ती कुठे आहेत म्हणजे काय म्हणजे जास्त करून काही सर्व्हिसला वगैरे असल्यामुळे पुणे मुंबई कामानिमित्त बाहेर गावी आहे. बरं. काय विरोधक काय म्हणतायत काम केलं नाही एवढा मोठा निधी आला कागदपत्रे अहो त्यांना चष्मा घालायला लावा. जो विकास आधी म्हणजे दादा येऊन आता 3.5 वर्ष पण होत नाही. ह्या पहिलं 1 वर्ष तर त्यांचा कोरोना काळात गेला. 2.5 वर्षाच्या काळामध्ये दादांनी एक कोपरा सोडला नाही. मंगळवेढा तालुक्यातलं माझं गाव हे 2 नंबरला असेल निधीच्या बाबतीत. दादांचं कुठलंही निधी येऊ द्या त्यामध्ये माझं डोणस ग्रामपंचायत आहे. 3,000 कोटीचा मतदारसंघामध्ये निधी आणलेला असं त्यांनी सांगितलेलं आहे आमदारांनी विद्यमान. त्यापैकी तुम्हाला या गावाला किती निधी मिळाला? जवळपास त्या आकड्याची टॅली करता मला वाटतं 2 नंबरला माझं गाव जाईल आकडेवारीत. म्हणजे माझ्या संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात एक जवळजवळ 22 कोटीच्या वर गाव असेल माझ्या एक सर्वसाधारण अंदाजानुसार. 22 ते 25 कोटी. हो. एवढी कामं झालीत का? बऱ्यापैकी झालेत. काही पेंडिंग आहेत ते सुद्धा होतील. होतील. आता या निवडणुकीमध्ये अनेक जण उमेदवार असणार आहेत विविध पक्षाचे. कोकण मतदारसंघ असल्यामुळे लोकशाही आहे त्यामुळे अनेक नेते मंडळी आहेत इच्छुक आहेत आमदारकीसाठी. सावंत असतील, भालके असतील, अवतडे तर असणार, परत धोत्रे असतील, असे अनेक आहेत. यापैकी तुम्हाला पुढचा आमदार कोण असा वाटतो आणि कुणाला आमदार करणार तुम्ही? हो शंका नाही. समाधान दादाशिवाय पर्याय नाही ह्या दोन्ही तालुक्याला. संतभूमी आणि देवभूमीचा विकास करणारा एकमेव ढाण्या वाघ म्हणजे समाधान दादा अवताडे. अहो काय वाटतं तुम्हाला काय अनुभव आला? दादांनी बरीच कित्येक वर्षे आता स्वातंत्र्य काळापासून जे 35 गाव उपसा सिंचन योजना आहे पाणी करून माझ्या मंगळवेढ्यातील जनता मरत आहे. त्यांचं उपसा सिंचन योजनेची जी मंजुरी आहे ती दादांनी आणली. आणि पंढरपूर सारख्या शहरामध्ये काशेगावला MIDC मंजूर करून आणली दादांनी. मग आता ती ही देवभूमी संतभूमी उद्योग नगरी म्हणून सुद्धा काही काळात ओळखलं जाणार आहे. त्याचं संपूर्ण श्रेय हे समाधान दादा अवताडे साहेबांना जातो. पूर्वी काही मंगळवेढा तालुका जो आहे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो तर तू दुष्काळ संपला असं म्हणायचंय? हो. दादांचं एक ब्रीद आहे. तुम्ही विधानसभेत वगैरे त्यांचं ऐकलं असेल तर बघा. दुष्काळात जरी जन्मलो तरी मी दुष्काळात मरणार नाही. हा हे तत्व उराशी बाळगून निवडून आल्यापासून दुसऱ्या दिवसापासून कामावर जाणारा एकमेव आमदार म्हणून हे काम सध्या म्हणजे लोकप्रिय पाणीदार जनसेवक म्हणून आहेत ते. दुष्काळ मिटवला असं तुम्हाला वाटतंय? हो वाटतंय. अहो त्या शिरनांदगी सारख्या आता माझ्या भागात काही नाही तो माळ भागात शिरनांदगी सारख्या तलावात पाणी आणण्याचं काम दादांनी केलं. काही तलाव भरून घेतले. हा आणि जे उजनीचे हे कॅनल जे आवर्तन आहेत त्यांच्यामुळे वाढले पाणी भरपूर म्हणजे काय म्हणतात ते तळापर्यंत पाणी पोचत नव्हतं ते पोचू लागलंय. आता हा जो हे जे गाव आहे हे जवळजवळ मला वाटतं हे कर्नाटक बाउंड्रीवर राज्याच्या बॉर्डरला हे गाव चिपकूनच आहे म्हणजे काही अंतरावर गेले की कर्नाटक राज्य चालू होतं. तर या गावापर्यंत पाणी आलंय का योजनेचं कुठल्या? हो. कोणत्या योजनेचं? हे उजनीचं जे पाणी आहे कॅनलद्वारे ते पाणी येते आपल्या गावात. हो. या अगोदर येत होतं? अगोदर येत होतं पण थोडा प्रमाण कमी होतं. त्यांची आवर्तन कमी होती. उन्हाळ्यात येत होतं का पाणी? उन्हाळ्यात एक म्हणजे कधी आलंच नाही पण दादा आल्यापासून जरा व्यवस्थित झालंय. मार्च महिन्यात आलंय पाणी. बरं. तुम्हाला आता मग यंदा कुणाला आमदार करायचंय? समाधान दादा अवताडे शिवाय पर्याय नाही. बरं. का तुम्हाला असं काय वाटतंय? विकासाचा महामेरू हा समाधान दादाचा आहे. बरं. व्हिजन आहे त्यांच्याकडे काहीतरी. ते वेल एज्युकेटेड आहेत, इंजिनियर आहेत. खूप काही केलं या तालुक्यासाठी दोन्ही तालुक्यासाठी त्यांनी. स्वतःचा SM कंस्ट्रक्शन चालवत सूत मिलच्या माध्यमातून आणि फॅबटेक शुगर हे अवताडे शुगर करून येथील स्थानिक लोकांना रोजगार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचं महत्वाचं काम देऊन कित्येक जणांचे संसार हे दादांनी स्टँड केलेले आहेत. हो. आता जे आहे तुम्ही जे म्हणताय अनेक वर्ष तुम्ही आमदार
त्या काळात निवडून गेले, याच्या अगोदर आमदार गेले, तुम्ही पाहिले असतील मला माहित नाही, तरी पण मी विचारतो की त्या अगोदर मध्ये असा एवढा विकास एवढा निधी तुम्ही आलेला पाहिजे का तुम्ही कधी? आता मला जेव्हा मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तेव्हापासूनच सांगतो, भारत नाना हे आमदार होते. त्या भारत नानांच्या 3 टर्म मध्ये म्हणजे 11.5 वर्षाच्या काळात माझ्या गावाला फक्त बिरोबा मंदिर येथे एक सभा मंडप आणि 2 हायमाट ह्याशिवाय काहीच भेटलं नाही. हा, पण दादांच्या या 3.5 वर्षाच्या काळामध्ये भरपूर काही निधी आहे. तुम्ही अख्खं गावात फिरा, जे निधी आहे ते दादांचं आहे. कॉन्क्रिटीकरण म्हणा, फेविंग ब्लॉक म्हणा, भुयारी गटारी म्हणा, या प्राथमिक शाळेच्या ज्या स्लॅबच्या ज्या गळती होत्या जिल्हा परिषद शाळेच्या त्याच्यावर निवारा सेट, प्राथमिक आरोग्य केंद्रात पत्रा सेट, हा मधला जो पानंद रस्ता आहे त्याला वेगवेगळ्या योजनेतून त्यांनी निधी दिलेला आहे. असा कोणताही रस्ता दादांनी ठेवला नाही. चौफेर असा विकास माझ्या गावाचा त्यांनी केलेला आहे. म्हणजे गावाचा विकास झाला. हो हो. आता ही येणारी जी निवडणूक आहे ती कोणत्या मुद्द्यावर होईल असं वाटतं? कारण अनेक तुम्ही निवडणुका पाहिल्या असतील, जातीपातीचा असेल किंवा अनेक विविध पाण्यावर असेल निवडणूक झाली असेल, तुम्ही पाहिजे असेल पाण्याची निवडणूक. आता ही जी निवडणूक आहे कोणत्या मुद्द्यावर होईल असं वाटतं तुम्हाला? हे जातीपातीच्या राजकारण होणार नाही. पंढरपूर मंगळवेढ्यात केवळ विकासाच्या मुद्द्यावरती हे राजकारण यंदाचं होईल आणि त्या विकासाच्या निवडणुकीमध्ये समाधान दादा अवताडे हे नक्की पुन्हा एकदा आमदार होतील. नमस्कार मामा. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव सोमनाथ कल्लाप्पा बन्ने. गाव डोनस, मुक्काम, तालुका मंगळवेढा. काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे ना? आता सध्या काम झालेलं आहे अवताडे दादाचं. काम आहे आमदारांचं तेव्हा? हा आहे ना, फुल काम आहे. काय काम आहे? आता आपलं जुनं तलाव एक आहे दुष्काळ सालामध्ये, त्याला कोणीच नीट केलेलं नव्हतं. ह्या दादाच्या हाताने झालेलं आहे सगळं नीट. ते चांगलं काम झालंय पाण्यासाठी. पाणी आहे का? पाणी फुल आहे आता तलावामध्ये. आधी पाणी नव्हतं तलावामध्ये, पहिला शेतीला पाणी येतच नव्हतं. आता शेतीला चांगले ते फुटले पाणी. आलंय पाणी. काय विकास काम केलं म्हणजे आमदार? नाही केलंय ना. आमच्या माळशेराची देऊळ आहे, त्या जायला पालखीवरून जायला चिखला जात होतो आम्ही. आता ते वाट झालेलं आहे एकदम व्यवस्थेमध्ये. दादानेच. हा, पुन्हा इकडे एक वाघमती एक देऊळ आहे, तिथं जायला लय मुश्किल होते, काट्या दगड बिगड. आता ते बी चांगलं वाट केलेलं आहे दादाने. हा, विकास काम झालेलं आहे. निधी एवढा मोठा आणलाय, काय नुसतं कागदावर आणलाय ते लोक म्हणे ना, पण काम झालेलं आहे आपल्या सगळं. गावाचं काम फुल काम झालेलं आहे. आणि पुन्हा आमचं समशेन एक आहे, ते आमचं जन्मल्यापासून आम्ही बघतो ते नीट झालेलं नव्हतं. ते आता व्यवस्थेमध्ये सगळं बांधकाम झालेलं आहे दादाच्या हाताने. आता या निवडणुकीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत की विविध पक्षातील असतील, उभारणारे नेते मंडळी, सावंत असतील, अवताडे असतील, क्रांती असतील, अशा अनेक आहेत, गोत्रे असतील, विविध पक्ष असतील. काय मग यंदा कोणाला आमदार करायचं? आपलं दादांनाच, अवताडे दादांना. असं काय वाटतं? काय बॉल त्यांच्यामध्ये? कामच केलेलं आहे त्याने एकदम व्यवस्थेमध्ये. तुम्ही दादाने काम केलंय? हा. कुठलं राखलं नाही? हा, कुठलं काम राखलं नाही? नाही, एखादी आहे ना शिल्लक, तसं चालू आहे ते पण. आणि गावात पालखी जेव्हा म्हणताना सगळं चिखलात होतं, चिखलच येत होतं. आता सगळं सिमेंट काम झालेलं आहे. कुणी केला? समाधान अवताडे दादाच. तुम्ही केलं? हा, आता यंदा कोणाला निवडून देणार? त्यांनाच. त्यांच्याशिवाय कोण नाहीच आपल्याला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? मी संजय किसन राठोड. बर. गाव? गाव लमणतांडा, बालानगर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बर बर बर. सध्या निवडणुका लागताय, इलेक्शन लागतंय आमदारकीचं, माहित असेल? हा, माहित आहे की. मंगळवेढा, पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये काय मतदारसंघामध्ये काय कसं काम चालू आमदारांचं? पंढरपूर मंगळवेढा मध्ये मतदारसंघामध्ये बघितलं असतं तर आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी आतापर्यंत आतापर्यंत 2-2, 3-3 वर्ष त्यांनी आमदारकी भोगली, पण एवढा निधी त्यांनी दोन्ही मतदारसंघात, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांनी आणू शकले नाही. पण दादांनी 3 वर्षाच्या कालावधीत त्यांना जे कालावधी भेटलं ते 3 वर्षाचंच भेटलं. त्या कालावधीमध्ये एवढी निधी आणले
की जे आमदार 3-3 टाइम पर्यंत 15-15 वर्ष आमदारकी भोगले त्यांनी सुद्धा एवढं काम त्यांनी आजपर्यंत केलं नाही, एवढं दादांनी केले. बरोबर. आता या बालाजीनगरसाठी किती निधी दिलाय आमदारांनी सध्या? आता बालाजीनगरसाठी त्यांची तर इच्छा खूप देण्याची होती, पण आमचं गाव हे सोसायटीच्या जागेत असल्यामुळे त्यांचे निधी देऊन सुद्धा 1-2-3 वेळा निधी माघारी गेले. आणि त्यांनी जल जीवन योजनेचं 1,10,00,000 आमच्या गावासाठी निधी काम केलंय. आणि मशानभूमीचं निधी आमदार फंडातून त्यांनी आम्हाला मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंडचं आम्हाला काम दिलंय 4.5 लाख रुपयाचं. असं 1-2-3 काम त्यांनी भरपूर प्रमाणात दिलं. फक्त त्यांची इच्छा खूप देण्याची होती, पण सोसायटीची जागा आहे, आमच्या सोसायटीच्या जागेवर सगळं गाव असलेलं आहे, त्यांच्या सोसायटीच्या मालकी जागावर. आणि कुठलं काम करायचं म्हटलं की त्यांनी त्यांचं पत्र, जागेचं मंजुरीचं पत्र त्यांनी देत नसल्यामुळे गावाचं काम होत नाहीये. त्याच्यामुळं आमदार साहेबांनी खूप प्रयत्न केला की, पण सोसायटी जागा द्यायला तयार नसल्यामुळे आमदार साहेबांची निधी थोडी आमच्या गावासाठी कमी आले. पण तालुक्यात जेवढं शक्य होईल तेवढं आमदार साहेबांनी आमच्या गावासाठी प्रयत्न केलाय. अजून बी खूप त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, पण जागा उपलब्ध नसल्यामुळे आमच्या विकास कामाला थोडं जल जीवन योजनेच्या बहुतांश गावात सगळं पाणी चालू झालेलं आहे बरं का. आणि 48 कोटीची आमदार साहेबांनी निधी आणले केंद्र सरकारनं वरून. आणि आमच्या गावात असं प्रॉब्लेम आहे, आमदार साहेबांनी निधी दिले 1,10,00,000 रुपये आमच्या जल जीवन योजनेसाठी, पण आमचा त्यात विलंब कशामुळे झाला, म्हणजे ग्रामपंचायतचा दोष आहे त्यामध्ये. त्यांना वेळेवर ठेकेदारांना लाईट उपलब्ध करून आलेलं नाहीये, आणि ठेकेदाराला त्यांनी टाकीसाठी जागा उपलब्ध करून दिलेलं नाहीये. त्याच्यासाठी आमचं गाव जलजीवन चं पाणी आमच्या गावाला अजून पण मिळालं नाहीये. ह्यात आमदार साहेबाचा दोष नाही, आमदार साहेबांनी निधी दिलेला आहे, पण या ग्रामपंचायतला ते काम पूर्णपणे करता आलेलं नाहीये. त्यांना ठेकेदाराला वेळेवर लाईट उपलब्ध करून देता आलं नाहीये, त्यांना टाकीसाठी जागा उपलब्ध करून देता आलं नाहीये, ह्यासाठी ते काम रखडलेलं आहे. पण बहुतांश तालुक्यात सगळीकडे आमदार साहेबांचं पाणी जलजीवन योजनेतून गावाला वाड्या वस्त्यावर मिळत आहे. सध्याला आम्ही बघून आलेलो आहे. आणि ह्यात आमदार साहेबाचा दोष नाही, ह्यात आमच्या लमाण तांड्याचा ग्रामपंचायतचा दोष आहे. पण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमारेषेवर मोठं गाव आहे, म्हणजे आणि एकदम जवळ इथून सीमारेषा आहे तुम्हाला. आजपर्यंत कोणते प्रश्न भेडसावत होते आणि त्या प्रश्नांची कोणत्या पद्धतीने सोडवणूक केली आमदार समाधानदादा अवताडे यांनी? आता आमच्या गावाचा अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो. आमच्या गावात कमीत कमी 4 वर्ष झालं फ्रीज चालत नाही, बोरच्या मोटर चालत नाही, लाईटीचा प्रॉब्लेम होता. आम्ही आमदार साहेबाला प्रस्ताव दिल्या डीपीचा, त्यांनी डीपी मंजूर करून दिलाय. आता 1-2-4 दिवसात तो डीपी बसल. साहेब स्वतः रविवारी येऊन सुट्टीच्या दिवशी सुद्धा त्यांनी बोलावून पहिला लमण तांड्याला डीपी मंजूर करून द्या म्हणून त्यांनी तसा आदेश दिलाय. त्या साहेबांनी आमच्याकडे हे पण पाठवलं, नकाशा बी पाठवलाय, कुठनं लाईन ओढणार आहे, डीपी मंजूर पण झालाय. या दिवसात तो डीपी मंजूर बसवण्यात येईल. आणि आमदार साहेबापर्यंत जे निवेदन आमच्या गावापर्यंत केले ते आमदार साहेबांनी दिलेलं आहे. कारण की आमदार साहेबापाशी ढिलं काम नाही, त्यांच्यापाशी निवेदन पोचलं, ते भले विरोधी पक्षाचं असू दे नाहीतर सत्ताधारीचा असू दे, त्यांच्या पक्षाचा असू दे, कुठलाही कार्यकर्ता जर निवेदन घेऊन गेलं त्याला बारकाईनं लक्ष घालून त्याला ते काम पूर्ण केल्याचं ध्येय हे आमदार साहेबांना नक्कीच केलेलं आहे. रस्ते झालेत का, रस्ते वगैरे काय या भागात? हा, या भागात नंदूर ते म्हणजे गेल्या आमदारकीत जे दादा नव्हते त्या टायमाला एवढा खराब रस्ता होता. आमदार आल्यापासून एकदम टॉपोटॉप रस्ता झालाय. कुणाच्या मार्फत झालेत, कोणते आमदार? चालू आमदार समाधानदादा अवताडे यांच्या मार्फत सगळे रस्ते, तालुक्यातले जेवढे रस्ते आहेत आता सगळे एकदम एक नंबर झाले रस्ते. ह्या भागासाठी सगळ्यात खराब रस्ता होता बालाजीनगर ते बोराड रस्ता. तो असा मातनूर बेगमपूरला निघतो सोलापूर हायवेला. तो रस्ता अगदी एक नंबर झालाय. त्याचं काम बी सध्या चालू आहे. बरोबर. आता काय या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक आहेत, विविध पक्षातील सावंत असतील, धोत्रे असतील, बालके असतील किंवा समाधानदादा अवताडे असतील, अशा अनेक नेते मंडळी इच्छुक आहेत आमदारकीसाठी. कोण आमदार, पुढचा आमदार कोण आवडते? अनेक नेते मंडळी इच्छुक आहेत व त्यांच्या प्रयत्नाने त्यांचा प्रचार चालू आहे. त्यांचा बहुतांश विविध मार्गाने प्रचार चालू आहे. पण लोक सध्या कामाला महत्व द्यायला लागले, ती कामं बघायला लागली. ती ज्यांनी निधी आणलं, ज्यांनी काम केलं त्यालाच लोकांचं त्यांच्याकडेच कौल आहे. सध्या तर समाधानदादा अवताडे आमदार साहेब, चालू आमदार साहेब ह्यांच्याकडे लोकांचं कौल आहे. आणि आमचं गाव तर एक 1 वे साईडच त्यांच्या तर्फे होणार आहे.
राम राम. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? अर्जुन जाधव, अर्जुन जाधव, गाव? मरोडे. बर बर बर. काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे माहित असेल? निवडणुकीसाठी आमच्या ज्या भरनाथ मंदिरासाठी अडचण होती हा. आतापर्यंत हम्म. त्यांनी आम्हाला सहकार्य समाधान अवतडेंनी आतापर्यंत केले, बर बर. करून दाखव. आता ही जी उभा आहे मंदिर, आपण तुम्ही मंदिरात आहे, ही कुठलं मंदिर आहे? भरनाथ भैरवनाथाचं. आता ही सभा मंडप वगैरे तिथे दिलाय, कोण दिलाय? नंतर दिले. बर, आमदार, विद्यमान आमदार. बर, अजून काय काय कामं केली ती गावात? पूर्णच काम केले त्यांनी. बर, कुठलं राखलं नाही ती? एक म्हणून ही काम राखलं नाही त्यांनी, आमच्या जवळ असल्यामुळं आमच्या मळ्यातली काम केली. जाधव वस्तीला सगळी पूर्ण काम केली. बर, तुमच्यामुळे त्याला जाधव वस्ती बसला मळा आहे का तुमचा? जाधव वस्ती केलाय, रस्ता केलाय का? केले. बर, झालाय. केलाय पण आणि बी जी अडचण आहे तेवढ्यासाठी स्वतः आमदार हम्म. पुढल्या लेवलनं त्यांच्या लेवलनं आबती ती बी कामं करून दाखवते. करते ती. आता ही निवडणूक या निवडणुकीत अनेक जर इच्छुक येते, विविध पक्षातील उमेदवार इथं, नेते मंडळी इथं, समाधान दादा बी असणारच येतं यंदा. कुणाला आमदार करणार आहे यंदा तुम्ही? आम्ही तर ह्या विधान परिषदेला बघा, विधानसभेला हा. आम्ही अवतड्याला मत देणार. बर, अवताळ्यांना का वाटतो? नाही, ऐकून घ्या, कामं तर होती तेच, हम्म. पण आम्हाला बाहेर जाण्यापेक्षा हम्म. इथं जवळ आमची माणसं आमच्या जवळ असलेली बरी असते. 5-10 किलोमीटरवर आहे ती, काम लगेच करते. तेवढे लेवलनं आम्ही कसं आहे लांब जाऊ शकत नाही आणि काय बर. कुठली अडचण पडतं जवळी माणसं आमदार म्हणा किंवा त्यांची स्वयंसेवक म्हणा ऐकू शकते. बरं, म्हणजे जवळ पाहिजे आणि तालुक्यातलं पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं. आणि जर नेते त्यांना मागच्या वेळी दिलं निवडून, आता बी द्या की निवडून. नाही, आपली भूमिका तशी नाही. बर. फक्त दादा. बर. कोणते दादा? समाधान बर, त्यांना निवडून देणार आहे? देणार म्हणजे आपली जी घरातली मत आहे तेवढी आपण उघड देणार. नमस्कार. काय नाव तुमचं? आमचे कल्लाप्पा बिराजदार, बर, गाव? लमानतांडा. बर बर बर. काय कसं आहे कामकाज आमदारांचं सध्या विद्यमान? चांगलं आहे, सध्याला बघायला गेलं तर चांगलं आहे, कामं भरपूर केलेत. काय काय कामं केलीत या भागात? एवढं छोट्याच वसतिगृहावर एक फिल्टरचं पाण्याची सोय सुद्धा केलंय. बर आणि दुर्गादेवी सभा मंडपासाठी निधी दिलाय, बर मशानभूमीसाठी निधी दिलाय, बर म्हणजे गाव रस्त्यासाठी सुद्धा म्हणजे भरपूर कामं केलेत. बर. वड्या वर्गणीत वगैरे म्हणजे अडचणीच्या जागी मुरमीकरण वगैरे भरपूर रस्ता ही ती केलं ते रस्त्यासाठी वगैरे कामं केलेत. बर बर बर. सध्या निवडणूक चालू आहे, आमदारकीची लागते काही दिवसावर, आणि जर नेते मंडळी उभारणार आहे ती, तुम्हाला कोण आमदार म्हणून पाहिजे? आम्हाला समाधान दादाच पाहिजे. बर, का हो? काही काम चांगलं केलं ना, 2.5-3 वर्ष त्याचं एवढं काम कोणीच केलं नाही. बर, एवढा मोठा निधी अगोदर आलेला पाहिलंय कधी? चांगलं 20 वर्ष झाला अनुभवतो. बर. ह्या आमदार सारखा आमदार आम्हाला आजपर्यंत म्हणजे कामं करणारा आमदार भेटलंच नाही. बर. त्यांचं काय म्हणजे अनेक जण म्हणते काय कामं केली नाही, ते विकास कामं केली नाही, ही ती कामं केले त्यांना, बोलणाऱ्याला काही बोलू शकतात. बर. पण कामं ऍक्च्युअली केलं हे सगळ्याला माहित आहे, बर. त्यांना बोलायचं नाही त्यासाठी त्यांनी बोलत नाही. आता याला मंडळामध्ये किती म्हणजे मतदान किती, लोकसंख्या किती आहे? तिथं लोकसंख्या म्हणजे लमानतांडा टोटली 1200 मतदार आहेत. 1200-1300. बर. सध्या कोण आमदार म्हणून पाहिजे तुम्हाला या भागात? आम्हाला समाधान दादाच पाहिजे आणि समाधान दादाच येणार आहे. आणि इथं आमच्या भागामध्ये 80% प्लस मतदान होणार. बरं, आमदारांना, अवताड्यांना.